नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लिंबाळकर एन.व्ही. विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय अलमला. सर्वप्रथम फाउंडेशन बॅचला जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही फाउंडेशन बॅचची सुरुवात करत आहोत. दरवर्षी ऑफलाईन पद्धतीने आम्ही फाउंडेशन क्लासेस घेतो, पण यावर्षी कोविड-19 या घातक विषाणूमुळे आपण ऑनलाईन फाउंडेशन क्लासेसची सुरुवात करत आहोत. या फाउंडेशन बॅचमध्ये आम्ही 3 बेसिक सब्जेक्ट शिकवतो. त्यामध्ये इंग्लिश, मॅथेमॅटिक्स अँड बेसिक सायन्स. बेसिक सायन्स यामध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री हे 2 विषय कंबाईंड सब्जेक्ट असतात. त्यामध्ये फिजिक्स 35 मार्क्स प्लस केमिस्ट्री 35 मार्क्स मिळून 70 मार्क्सची एक्सटर्नल एक्झाम हे MSBT बोर्ड ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करतं आणि 30 मार्क्स हे इंटरनल पद्धतीने दिले जातात. त्यामध्ये असाइनमेंट, टेस्ट, मायक्रो प्रोजेक्टचे मार्क दिले जातात. त्यामध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट मी शिकवतो. प्रथम सत्रामध्ये आपल्याला या केमिस्ट्रीमध्ये 3 चॅप्टर्स शिकायचे आहेत. फर्स्ट, केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस, त्याचं वेटेज असेल 12 मार्क्ससाठी. सेकंड, कोरोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री, वेटेज असेल 11 मार्क्ससाठी. आणि लास्ट चॅप्टर, पेंट, वॉर्निशेस, इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडेसिव्ह अँड लुब्रिकंट, वेटेज असेल 12 मार्क्ससाठी. त्यामध्ये फर्स्ट आपण स्टार्टिंग करतो आहे. केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस हा तुमचा फर्स्ट चॅप्टर असेल. त्यामध्ये आपल्याला सिलेबस दिलेला आहे. 1.1 असेल इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्सी अँड केमिकल बॉन्ड्स. 1.2 आपल्याला पाहायचे मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. 1.3 आपल्याला त्यामध्ये पाहायचे स्ट्रक्चर ऑफ सॉलिड्स. आणि लास्ट पॉईंट आपल्याला पाहायचे 1.4 कॅटॅलिसिस. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला डायग्राम दिसते पिरियॉडिक टेबल. ऑलरेडी आपण 10वीमध्ये शिकलेला आहात. पिरियॉडिक टेबल ज्याला आपण मराठीमधनं आवर्त सारणी असं म्हणतो. ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. तर ह्या आपल्याला प्रथम सत्रामध्ये 118 एलिमेंट्स माहिती असावं असं काही नाही आहे. त्यामध्ये आपल्याला ॲटलिस्ट 30 एलिमेंट्स माहिती असणं खूप गरजेचं आहे विथ ॲटॉमिक नंबर. त्यानंतर आपल्याला दिसतं अबो प्रिन्सिपल डायग्राम. या अबो प्रिन्सिपल डायग्राम थ्रू आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कुठल्याही एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढतो. हा रूल सांगतो की आपण लोअर ऑर्बिट फिलअप करत करत हायेस्ट ऑर्बिटलकडे जात असतो. आपल्याला माहिती पिरियॉडिक टेबलमध्ये 4 ऑर्बिटल असतात, S, P, D आणि F. आता ह्या डायग्राममध्ये जे आपल्याला दिसतं 1S हे लोअर ऑर्बिट आहे, 2S हे ते हायेस्ट ऑर्बिट असेल, 2P त्याच्यापेक्षा हायेस्ट ऑर्बिट असेल. हे आपण लोअर ऑर्बिट फिलअप करत करत हायेस्ट ऑर्बिटलकडे जात असतो. कुठल्याही एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काढायचं असेल तर ह्या सिंपल पद्धतीने आपण काढू शकतो. हे त्याच्यामधली एक सिंपल टेक्निक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला खाली दिसते. आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जे ऑर्बिटल पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला दिसत आहेत S, P, D, F, याची सर्वांची कॅपॅसिटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती S ऑर्बिटलमध्ये आपण कमीत कमी 1, जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स आपण फिलअप करू शकतो. P ऑर्बिटलमध्ये आपण कमीत कमी 3, मॅक्झिमम आपण 6 इलेक्ट्रॉन त्यामध्ये फिलअप करू शकतो. D ऑर्बिटलमध्ये आपण कमीत कमी 5, जास्तीत जास्त आपण 10 इलेक्ट्रॉन त्यामध्ये फिलअप करू शकतो. F ऑर्बिटलमध्ये आपण कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त आपण 14 इलेक्ट्रॉन फिलअप करू शकतो. ऑलरेडी आपण 10वीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलेलं आहे. त्यानंतर खाली आपल्याला एक टेबल दाखवलेला आहे. त्यामध्ये काही लायटर एलिमेंट्सचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करून दाखवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यानं ड्रॉ करून दाखवलेलं आहे 1s2 2s1. आपल्याला इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी, त्यामध्ये बेसिक डेफिनेशन्स आपल्याला पाहायचे की बाबा आपण व्हॅलन्सी कशाला म्हणत असतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपण कशाला म्हणत असतो, ऑक्टेट रूल म्हणजे काय असतो, डुप्लेट रूल म्हणजे काय,
हे कॉमन 4 डेफिनेशन पाहण्यासाठी आपल्याला एखाद्या एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करता येणं खूप महत्त्वाचं आहे. जर फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगितलं लिथियममध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, तर आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे की लिथियममध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 असतो, म्हणून लिथियमची व्हॅलन्सी असते 1. ह्या गोष्टी आपल्याला केव्हा सांगता येतील, जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करता येत असेल तर. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी. त्यामध्ये आपल्याला कॉमन डेफिनेशन सांगितलेले आहेत. तर पहा, डेफिनेशन ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथं दिलेलं आहे आपल्याला. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ ॲन ॲटम डिटरमाइन द व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम अँड हेन्स कॉल्ड ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एखाद्या ॲटममध्ये त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याला आपण त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो. नेक्स्ट आपल्याला डेफिनेशन सांगितलेलं आहे त्यानं ऑक्टेट रूल म्हणजे काय. ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट कंटेनिंग 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट सेल ऑर ऑर्बिट इज नोन ॲज ऑक्टेट रूल. एखाद्या ॲटममध्ये एखाद्या एलिमेंटमध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये टोटल 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट राहणं त्याला आपण त्याचा ऑक्टेट रूल म्हणत असतो. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला सांगितलेले डुप्लेट रूल. डुप्लेट रूल म्हणजे काय, ॲटम्स ऑफ एलिमेंट्स कंटेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट सेल ऑर ऑर्बिट इज नोन ॲज डुप्लेट रूल. एखाद्या एलिमेंट्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट राहणं त्याला आपण त्याचा डुप्लेट रूल म्हणत असतो. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला सांगितलेलं आहे व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय, द व्हॅलन्सी ऑफ ॲन एलिमेंट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इट्स ॲटम कॅन लूज ऑर गेन ऑर शेअर सो ॲज टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट ऑर डुप्लेट अँड बिकम स्टेबल इज कॉल्ड ॲज इट्स व्हॅलन्सी. व्हॅलन्सी वेगळं आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वेगळं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, एखाद्या एलिमेंट्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत त्याला आपण त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो. व्हॅलन्सी म्हणजे काय, एखादा ॲटम त्याच्यापासले किती इलेक्ट्रॉन गेन करतो, लूज करतो किंवा शेअर करत असतो त्याला आपण त्याची व्हॅलन्सी म्हणत असतो. ओके, तर हे 4 कॉमन डेफिनेशन असतील. नेक्स्ट आपण पुढे जातोय. देर आर 3 मोड्स ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होत असतं तर ह्या 3 कॉम्बिनेशननं त्याचं बॉन्ड फॉर्मेशन होत असतं. त्याच्यामधलं फर्स्ट कॉम्बिनेशन असेल बाय लूज अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सेकंड असेल बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. अँड थर्ड असेल बाय वन साइडेड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इन ऑल अबो केसेस केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन 2 कंबायनिंग ॲटम्स. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. आता आपल्याला पाहायचे केमिकल बॉन्डचे किती टाईप्स असतात. ओके, देर आर 5 टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. त्यामध्ये फर्स्ट असेल इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, त्याचा अनादर नेम असतं आयोनिक बॉन्ड. सेकंड असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. थर्ड असेल कोऑर्डिनेट बॉन्ड, त्याला ऑरमध्ये आपण म्हणतो डेटिव्ह बॉन्ड. चौथा असेल हायड्रोजन बॉन्ड आणि लास्ट असेल मेटॅलिक बॉन्ड. त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप एक एक बॉन्ड आपण पाहणार आहोत. त्यामधला फर्स्ट बॉन्ड पहा, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये आयोनिक बॉन्ड इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड कसा फाइंड आउट करतात, स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगितलेलं आहे, तर लक्षात ठेवा. फर्स्ट पॉईंट त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ॲटम ऑफ ॲन एलिमेंट गेन्स ऑर लुजेस टू complete its last orbit is called electrovalency. In electrovalency, one atom loses certain number of valence electrons and attain a stable configuration, thus acquiring a positive charge. म्हणजे एखादा ॲटम जर त्याच्यापासले इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर त्याच्यावर कसला चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट, द अदर ॲटम ऑफ ॲन एलिमेंट gains the same number of electrons and attains stable configuration and thus acquiring a same negative charge. म्हणजे एखादा ॲटम जर त्याच्यापासले इलेक्ट्रॉन गेन करत असेल तर त्यावर कसला चार्ज येतो,
negative charge. This loss and gain of electron takes place in dissimilar atoms to complete their last orbit. The two different atoms have developed electrical charges and hence they are held together by electrostatic force of attraction. A bond or linkage is established between the two dissimilar atoms or ions due to electrostatic force of attraction which is called as electrovalent bond. तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर आपल्याला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्ड जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यामध्ये सिंपल कंडिशन आपल्याला दिलेले. फर्स्ट कंडिशन लक्षात ठेवायची, त्या मॉलिक्यूलमध्ये एक मेटल आणि दुसरा नॉन मेटल असणं मस्ट असेल. ही पहिली कंडिशन चेक करायची. दुसरी कंडिशन काय, त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन काय करत असतो, गेन आणि लूज करत असतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला खाली दिले पहा NaCl, KCl, CaCl2, MgCl2. तर त्यामध्ये फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल त्याने सॉल्व करून दाखवलेलं आहे आपल्याला, किंवा NaClमध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होतं ते कसं होतं. तर पहा आपल्याला माहिती, सोडियम आणि क्लोरीनचा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अगोदर ड्रॉ करावं लागेल. आपल्याला माहिती सोडियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, क्लोरीनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये टोटल 7 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. तर सोडियमचं डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट होऊन त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये टोटल एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट करून टोटल 7 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. तर सोडियम काय करतो, त्याच्यापासला एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला लूज करतो, म्हणून सोडियमवर एक पॉझिटिव्ह चार्ज येतो, क्लोरीननं एक इलेक्ट्रॉन गेन केला म्हणून क्लोरीनवर एक निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे कंडिशन आपण चेक करायची, सोडियम हा त्यामधला मेटल आहे, क्लोरीन हा गॅस आहे म्हणजे नॉन मेटल. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय. नेक्स्ट कंडिशन काय, इलेक्ट्रॉन गेन आणि लूज होतात का, 100% लूज होतात, म्हणून NaClमध्ये कसलं बॉन्ड फॉर्मेशन होतं, तर त्यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होतं. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं आहे CaS, कॅल्शियम सल्फेट. तर त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20, त्यामध्ये कॅल्शियमचं डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट करून लास्ट ऑर्बिटमध्ये टोटल 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. सेम कंडिशन सल्फरमध्ये त्याचं डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट करून त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये टोटल 6 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. म्हणजे कॅल्शियमचं डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट होऊन लास्टचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत, 2. ओके, आणि सल्फरला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, म्हणून कॅल्शियम काय करतो, त्यापासले 2 इलेक्ट्रॉन सल्फरला लूज करतो. ओके, म्हणून कॅल्शियमवर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतात, सल्फर 2 इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणून त्यावर 2 निगेटिव्ह चार्ज येतात. सेम कंडिशन, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय, कॅल्शियम मेटल, सल्फर नॉन मेटल. त्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन आणि लूज होतात का, 100%, म्हणून यामध्ये कसलं बॉन्ड फॉर्मेशन होतं, आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेले ते सॉल्व करून पहा, नाही आल्यानंतर आपण परत पाहूयात. नेक्स्ट बॉन्ड आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड झाल्यानंतर सेकंड टाईप आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय पहा, व्हॅलन्सी ऑब्टेन्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन either or dissimilar atoms of an element so as to complete their last cell is known as covalency, and the bond between combining atoms is called covalent bond. The compound thus formed by mutual sharing of electrons between the atoms are called as covalent compounds. ओके, आपण आयोनिक बॉन्डमध्ये काय पाहिलं होतं, एक मेटल आणि दुसरा नॉन मेटल आपल्याला पाहिजे, पण कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये काय सांगतं, म्युच्युअल शेअरिंग होते आणि यामध्ये दोन्हीही नॉन मेटल्स आपल्याला पाहावे लागतात. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगतं, इन कोव्हॅलेंट बॉन्ड देर इज नो लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड ओनली शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. यामध्ये इलेक्ट्रॉन गेन आणि लूज केले जात नाहीत, फक्त इलेक्ट्रॉनची यामध्ये काय होते, शेअरिंग होते. Therefore, no electrical charges are developed. Sharing of electron takes place by following 3 ways.
3 वेजमध्ये आपण इलेक्ट्रॉन शेअरिंग करत असतो. फर्स्ट, वेन ए कोव्हॅलेंट कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम्स, देन इट कॉन्स्टिट्यूएंट सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. जर आपण एका इलेक्ट्रॉन पेअरची जर शेअरिंग करत असेल तर त्या कंपाऊंडमध्ये तुमचा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. एक इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, तेव्हा तुमची एक पेअर तयार होते, त्यामध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. नेक्स्ट, वेन ए कोव्हॅलेंट कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द 2 ॲटम्स, देन इट कॉन्स्टिट्यूएंट्स डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. एखाद्या ॲटममध्ये, एखाद्या कंपाऊंडमध्ये जर आपण 2 इलेक्ट्रॉन पेअरची शेअरिंग करत असेल तर त्यामध्ये तुमचा डबल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. अँड नेक्स्ट अँड लास्ट, व्हेन ए कोव्हॅलेंट कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम्स, देन इट कॉन्स्टिट्यूएंट्स ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. एखाद्या कंपाऊंडमध्ये 3 पेअर्स म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉनची जर आपण शेअरिंग करत असेल तर त्यामध्ये तुमचा कसला बॉन्ड तयार होतो? ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. सेम कंडिशन, ह्याच्यामध्ये कंडिशन लक्षात ठेवायच्या. आयनिक बॉन्डमध्ये आपण कंडिशन काय पाहिल्या होत्या? एक मेटल आणि दुसरा नॉन मेटल. इलेक्ट्रॉनचे काय? एक इलेक्ट्रॉन गेन होतात, दुसरं लूज होतात. सेम कोव्हॅलेंट बॉन्डची कंडिशन आपल्याला काय सांगितलेले? तर कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये दोन्हीही तुमचे नॉन मेटल्स असतात आणि इथे इलेक्ट्रॉनची काय होत असते? शेअरिंग होत असते. त्यामुळे इथं कुठलाही चार्ज तुमचा डेव्हलप होत नाही आहे. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे H2N2O2, H2 असेल, Cl2 असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, ETC. फॉर्मिंग आपल्याला खाली दिलेलं आहे, H2चं दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s1. सेम जसा फर्स्ट हायड्रोजन ॲटम आहे तसाच सेकंड आहे, त्याच्यामध्ये पण एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. फर्स्ट हायड्रोजन ॲटम काय करतो? त्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन घेतो. ओके, दोघाची शेअरिंग मिळून तुमची किती इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते? 2, ज्याच्यामध्ये कसला बॉन्ड तयार होतो तुमचा? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. सेम कंडिशन खाली आणखी एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे क्लोरीनचं. क्लोरीनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज असते? 1 इलेक्ट्रॉन. तर क्लोरीन काय करतो? दुसऱ्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन घेतो, स्वतःचा ऑक्टेट कंप्लीट करतो. सेम तो पण क्लोरीन ह्या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि स्वतःचा ऑक्टेट कंप्लीट करतो. म्हणून किती इलेक्ट्रॉनमध्ये शेअरिंग झाली? 2 इलेक्ट्रॉनमध्ये शेअरिंग झाली. कसला बॉन्ड बनतो यामध्ये? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. आपल्याला जे एक्झाम्पल्स दिलेले ते एक्झाम्पल सॉल्व करून पहा. येत नसतील तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. तर आजच्या लेक्चरमध्ये सर्वांना हे 2 बॉन्ड समजले नसतील तर परत विचारा. ओके, आयनिक बॉन्ड आपण कशाला म्हणतो? कुठल्या कंपाऊंडमध्ये आयनिक बॉन्ड फॉर्मेशन होतं? आणि कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? कुठल्या कंपाऊंडमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डचं तुमचं काय होतं? ओके, फॉर्मेशन होतं. हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. ओके, थँक्यू.